भारतीय जनता पार्टीचे माजी शहर अध्यक्ष आणि सध्या जनकल्याण सहकारी पतसंस्थेचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत। आधी त्यांचं स्फुट लेखन वेळोवेळी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे मी डॉक्टर राजेश जोगळेकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या विषयाला सुरुवात करावी। त्यांचा विषय आहे विकसित भारत। नमस्कार। आज मला विकसित भारत या विषयावर बोलायचं आहे। म्हणजे व्याख्यानमालेत बोलण्यासंबंधी जेव्हा मंगेश जोशी सरांशी बोलणं झालं होतं त्यावेळी दोन विषयांवरती आपली चर्चा झाली। एक म्हणजे मी पाहिलेली अमेरिका आणि दुसरा म्हणजे विकसित भारत। आणि फायनल असं झालं की मी विकसित भारत या विषयावरती बोलायचं। आणि नंतर मी विचार करत असताना असं लक्षात आलं की खरं तर अमेरिका आणि विकसित भारत या दोन्हींचा संबंध आहे। म्हणजे तो संबंध असा आहे की विकसित देश म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जे देश येतात त्याच्यात मग अमेरिका असेल, युरोप असेल, जर्मनी असेल, ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल, असे काही देश येतात। त्यामुळे विकसित भारत म्हटल्यानंतर कोणता विकसित कशाला म्हणायचं असं आपल्या डोळ्यासमोर काही चित्र तयार होतं। हा विषय ऐकल्यानंतर मला खात्री आहे की आपल्याही प्रत्येकाच्या मनात काही शंका ज्या असतील, विकसित भारताचं काही चित्र आपल्या डोळ्यासमोर असेल। विकसित भारत असं ऐकल्यानंतर कोणाला एखादं गाणं आठवलं असेल, विकसित भारताचा मानचित्रामध्ये आपणही प्रत्येकाने काही रंग भरले असतील। विकसित भारत म्हणजे काय, आपण विकसित कशाला म्हणायचं यावरती तर मी बोलणारच आहे। पण मी ते बोलण्यापूर्वी मला एक गोष्ट नक्की आवडेल की विकसित भारत म्हटल्यानंतर श्रोते म्हणून आपल्या मनात काय आलं किंवा काय येतं। म्हणजे जर तुम्ही असं एखाद्या शब्दात एखाद्या वाक्यात जर सांगितलं विकसित भारत म्हटल्यानंतर तुमच्या मनात काय येतं तर जरूर सांगा। कोणी दोघा तिघांनी चौघांनी सांगायला हरकत नाही। सामान्य माणसाच्या हाती तंत्रज्ञान, सामान्य माणसाच्या हाती तंत्रज्ञान म्हणजे विकसित भारत। उत्तम सोयी सुविधा, उत्तम सोयी सुविधा। आणखी महिलांच्या माणसाच्या कर्तव्याला मान, खालच्या सर्वात खालच्या काळाच्या माणसाला जो म्हणेल तो मान देतात। बरोबर। आणखी देशाची प्रगती। अजून काही जेव्हा उलटी गंगा व्हायला लागेल, आपले लोक परदेशी जाण्यापेक्षा परदेशी लोक आपल्याकडे यायला, तेव्हा मला असं वाटतं की विकसित भारत। क्या बात आहे। म्हणजे एक गोष्ट नक्की खरी की विकसित भारत म्हटल्यानंतर आपल्या प्रत्येकाने काहीतरी एक चित्र डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि ते झालं तर विकसित भारत झाला असं मला वाटेल, असं आपण प्रत्येकाने मनाशी ठरवलेलं आहे। जर ठरवलेलं नसेल तर हे ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या मनात अजूनही काही गोष्टी आल्या असतील। विकसित भारत ही संकल्पना काय आहे हे आपण नक्की जाणून घेणार आहोत। पण विकसित भारत 2047 असं का म्हटलं, असं लक्ष का ठेवलं, किंवा विकसित भारत म्हणण्यासाठी पुढची 25 वर्ष लागतील का, किंवा दुसरा विचार पुढची 25 वर्ष पुरतील का, हे विचार आपण सगळ्यांनी करण्याची गरज आहे।
कोणतीही मोठी गोष्ट, कोणतंही मोठं स्वप्न बघितलं तर ते पुरं व्हायला काही काळ हा नक्की जातो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे 2 उदाहरणं जर घेतली, छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावरती शपथ घेतली ती वयाच्या 14-15व्या वर्षी घेतली. हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि हिंदवी स्वराज्य झालं असं नाही झालं. त्यांना अनेक लढाया कराव्या लागल्या, स्वकीयांचा विरोध मोडावा लागला, तह करावे लागले. एक वेळ अशी आली, आग्र्याला अटकेत असताना स्वराज्याचं, त्यांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न भंगतं का अशी शक्यता निर्माण झाली. पण त्याच्यानंतर बाल शिवाजीचा छत्रपती शिवाजी महाराज होण्यासाठी वयाच्या 44व्या वर्षी रायगडावरती जो सुवर्णदिन उजाडला त्याला पुढची 30 वर्ष लागली. मोठं स्वप्न साकार होण्यासाठी एक काही काळ लागतो आणि त्या स्वप्नाबद्दलची स्पष्टता सुद्धा आपल्या मनात यावी लागते. 1916 साली लोकमान्य टिळकांनी जी उद्घोषणा केली ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच. बेळगावच्या एका सभेत लोकमान्यांनी ही घोषणा 1916 मध्ये केली. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली. ही जी 30-35 वर्ष, 30-32 वर्ष गेली त्याच्यामध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वामध्ये आंदोलनं झाली, अनेक क्रांतिकारक फासावर गेले. नेताजी सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला, स्वदेशीचा आग्रह धरला गेला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेकांना प्रेरणा दिली. अशा सगळ्या गोष्टींचा परिपाक होऊन 1947 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे स्वातंत्र्याचं मोठं स्वप्न साकार व्हायला त्या घटनेपासून 30 वर्ष लागली. मोठा काळ ज्यावेळी लागतो त्याचा अर्थ असा आहे की अनेक प्रयत्नांची गरज असते, अनेक प्रयत्नांची गरज, अनेक हातांची गरज त्याच्यामध्ये निर्माण होत असते, अनेक मार्गांची गरज निर्माण होत असते. मग आपण सगळ्यांनी जर ठरवलं की विकसित भारत 2047 म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीला विकसित भारत होईल असं आपण जर सगळ्यांनी ठरवलं तर नक्की होईल. पण म्हणजे काय करावं लागेल? म्हणजे एक गोष्ट आपल्याला जाणून घ्यावी लागेल की विकसित भारत, विकसित देश कुणाला म्हणतात. आपण ऐकलेलं आहे की विकसित देश असतो, विकसनशील देश आहेत किंवा अविकसित देश आहेत. आणि यातला एक महत्वाचा निकष हा आर्थिक निकष आहे. मगाशी आपण जे सगळं बोललो ते सगळं मिळून म्हणजे विकसित देश होतो. म्हणजे देशाची आर्थिक स्थिती उत्तम असणं, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत देश पुढे असणं, सर्वसामान्य माणसाच्या हातात टेक्नॉलॉजी असणं, सहजतेने उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध असणं, इंडस्ट्रियल आणि सर्व्हिस सेक्टर हे या देशामध्ये वाढलेले असणं आणि सर्वांना आरोग्य सुविधांचा लाभ सहजतेने मिळणं, या काही घटकांचा समावेश विकसित म्हणण्यामध्ये होतो. पण आर्थिक निकष याच्यात एक महत्वाचा निकष आहे. आपण सगळ्यांनी ऐकलं असेल जीडीपी, म्हणजे विशेषतः बजेट ज्यावेळी येतं त्यावेळी जीडीपीची चर्चा बरीच होते. जीडीपी म्हणजे काय?
तर ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे घरेलू सकल घरेलू उत्पादन असं मराठीत म्हणतात. म्हणजे काय? आणि विकसित देश ही संकल्पना जाणून घ्यायची असेल तर ह्या काही आर्थिक संकल्पना ह्या जाणून घेतल्या पाहिजेत. आणि मला वाटतं व्याख्यानमालेसारखं एक प्लॅटफॉर्म या अशा संकल्पना आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा उत्तम प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामध्ये काय काय येतं जीडीपी मध्ये? तर तुम्ही आम्ही करत असलेला खर्च, तुम्ही आम्ही करत असलेली गुंतवणूक, शासन करत असलेला खर्च आणि नेट एक्सपोर्ट. नेट एक्सपोर्ट म्हणजे एक्सपोर्ट वजा इम्पोर्ट ही जी संख्या आहे, हे सगळ्याच एकत्रित बेरीज केली की जी येते त्याला म्हणायचं ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, जीडीपी. म्हणजे अगदी साध्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर तुम्ही आम्ही घर बांधलं, गाडी घेतली, खर्च केला, पर्यटनाला गेलो, तर आपण जीडीपी वाढण्यासाठी मदत केली. अनंत अंबानींनी 4000 कोटी रुपये लग्नावरती खर्च केले, म्हणजे जीडीपी वाढायला मदत झाली. शासनाने धरणं बांधली, हॉस्पिटल्स बांधली, रस्ते बांधले, महारस्ते बांधले, शासनाने खर्च केला, पायाभूत सुविधांवरती खर्च केला, म्हणजे जीडीपी वाढायला मदत झाली. म्हणजे जीडीपी अर्थातच वेगवेगळ्या पद्धतीने मोजला जातो, पण ही कॉमन पद्धत आहे. मी जी सांगितली खर्चाधारित जीडीपी ही कॉमन पद्धत आहे. आणखी 2-3 पद्धतीने पण जीडीपी मोजला जातो. पण विकसित संकल्पना समजून घेण्यासाठी जीडीपीशी संबंधित असलेली अजून एक संकल्पना आपल्याला समजून घ्यावी लागेल, ती म्हणजे पर कॅपिटा इन्कम. पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय? दरडोई उत्पन्न. आता दरडोई उत्पन्न कशाला म्हणायचं? तर देशाचा जो जीडीपी आहे त्या जीडीपीला एकूण लोकसंख्येने भागलं की जे उत्तर येतं ते म्हणजे दरडोई उत्पन्न. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या कुटुंबामध्ये 5 व्यक्ती आहेत, सोपं उदाहरण सांगतोय, एखाद्या कुटुंबात 5 व्यक्ती आहेत, कमावणारी व्यक्ती एकच आहे आणि त्या माणसाची कमाई 10,000 रुपये असं जर म्हटलं तर त्या कुटुंबाचं दरडोई उत्पन्न झालं 2,000. म्हणजे त्याचा एखादा माणूस 0 पैसे मिळवत असला तरी त्याच्या डोईवरचं त्याचं उत्पन्न कॅल्क्युलेट जे धरलं जातं ते दरडोई उत्पन्न. म्हणजे आज आपल्याकडचा जर विचार केला तर अंबानीच्या लग्नात झालेला 4000 कोटीचा खर्च हा जर दरडोई किती खर्च झाला असा काढायचा म्हटला तर काढता येत की नाही? गणित आहे. 4000 कोटी भागिले 140 कोटी जो येईल तो आपण केलेला खर्च दरडोई उत्पन्न असं. तर दर ही पर कॅपिटा इन्कम ही जी संकल्पना आहे ही एखादा देश विकसित म्हणायचा की नाही म्हणायचा याच्यासाठी खूप महत्वाची आहे. गणित जाऊ दे, मी असं म्हणतो की जर आपण या दरडोई उत्पन्नाची तुलना केली तर आपण कुठे आहोत, अन्य देश कुठे आहेत याची साधारण कल्पना येईल. म्हणजे वर्ल्ड बँकेच्या आकड्यानुसार भारताचं दरडोई उत्पन्न $2,400 आहे. त्याच्याशी तुलना करता चीनचं दरडोई उत्पन्न $12,700 आहे आणि अमेरिकेचं दरडोई उत्पन्न $76,400 आहे. म्हणजे चीनचं उत्पन्न
दरडोई उत्पन्न भारताच्या दरडोई उत्पन्नाच्या 5 पट आहे. तेच अमेरिकेचं दरडोई उत्पन्न भारताच्या दरडोई उत्पन्नाच्या 30 ते 35 पट आहे. आता हे गणित आहे, म्हणजे भागिले लोकसंख्या आहे. जर लोकसंख्या कमी असेल तर दरडोई उत्पन्न जास्ती असेल. जर लोकसंख्या जास्ती असेल तर दरडोई उत्पन्न स्वाभाविकपणे कमी होईल. त्यामुळे दरडोई उत्पन्नाची संकल्पना म्हणजेच विकसित देश का, आता असं नाहीये. विकसित देशामधला पण हा एक महत्वाचा निकष आहे. म्हणजे आता जर आपण असं बघितलं की कतार सारखा देश आहे, कतारचं दरडोई उत्पन्न $88,000 आहे. अमेरिकेच्या दरडोई उत्पन्नापेक्षाही जास्ती आहे पर कॅपिटा. पण कतारला विकसित देशात धरलं जात नाही. याचं कारण कतारमध्ये सर्वसामान्य नागरिकांना शिक्षणाच्या मूलभूत संधी खूप उपलब्ध नाही आणि तिथे श्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरी जी आहे ती पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याकडेही आहे, पण पॉप्युलेशनच्या तुलनेत दरी आहे. त्यामुळे हा जो तुलनात्मक भाग आहे आर्थिक दृष्ट्या, तो मी एवढ्यासाठी सांगितला की आपल्याला आपल्या इकॉनॉमीला काय गतीने पुढच्या 25 वर्षात वाढावं लागेल जेव्हा आपलं दरडोई उत्पन्न वाढलेलं असेल. म्हणजे काही अर्थशास्त्री असं म्हणतात की $12,000 ते $15,000 दरडोई उत्पन्न असेल तर त्याला विकसित देश म्हणण्यात यावं. काही जण म्हणतात की तेवढं पुरेसं नाही, $25,000 ते $30,000 दरडोई उत्पन्न हवं. आपली इकॉनॉमी जर दरवर्षी 8% वाढली, दरवर्षी 8% पुढच्या 25 वर्ष वाढली, तर आज जे आपलं दरडोई उत्पन्न $2,400 आहे ते 25 वर्षांनी म्हणजे 2047 मध्ये साधारणपणे $38,900 पर्यंत जाईल. म्हणजे आपण विकसित देश तेव्हापर्यंत होऊ शकतो. होऊ शकण्यासाठी काय आवश्यक आहे? पहिला क्रायटेरिया हा आहे की पुढच्या 25 वर्षांमध्ये ऍव्हरेज आपली इकॉनॉमी, आपली अर्थव्यवस्था 8% वाढायला हवी. हे शक्य आहे का? तर नक्की शक्य आहे. आज जगाचा जर विचार केला तर सर्वात फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणून भारताचा उल्लेख होतो, ज्याच्यामध्ये 7 ते 8% आपला वाढीचा दर आहे. त्याची तुलना जर अमेरिकेशी केली तर अमेरिकेच्या वाढीचा दर हा 2.3%, 2.4% असा आहे. आणि चीनशी तुलना केली तर चीनच्या वाढीचा दर हा 3.5 ते 4.5% मध्ये आहे. म्हणजे फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आपली आहे आणि ही गती अशीच राहिली तर 2047 पर्यंत आर्थिक निकष आपण नक्की पुरा करू शकतो. पण मी म्हटलं तसं आर्थिक निकष हा एकमेव निकष नाहीये. जर आपल्याला विकसित देश म्हणून घ्यायचं असेल तर एक दुसरं उदाहरण देतो. बालमृत्यूचं प्रमाण हे कन्सिडर केलं जातं. म्हणजे जर आपण विकसित देश म्हटले, अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, तिथे बालमृत्यूचं प्रमाण किती आहे तर तिथे दर 1,000 जन्मांमागे 10 किंवा त्याच्यापेक्षा कमी बालमृत्यू होतात. 1950 साली आपल्याकडे 1,000 जन्मांमागे हे प्रमाण 189 होतं. 189 बालमृत्यू 1,000 जन्मांमागे आपल्या इथे 1950 मध्ये होतो. भरपूर प्रमाणात जे प्रयत्न झाले त्या प्रयत्नांमध्ये आज भारतामध्ये बालमृत्यूचं प्रमाण 1,000 जन्मांमागे 25 ते 26 आहे. तेच पाकिस्तानशी तुलना केली तर पाकिस्तानमध्ये हे प्रमाण 54 ते 55 आहे.
1000 जन्मांमागे 54 ते 55 बालमृत्यू आहेत. आणि श्रीलंकेमध्ये जर बघाल तर श्रीलंकेमध्ये हे प्रमाण 1000 जन्मांमध्ये मागे 6 ते 7 बालमृत्यूंचं आहे. म्हणजे विकसित देशात जसं आहे त्याहीपेक्षा कमी आहे. मग श्रीलंकेला आणि श्रीलंकेचं दरडोई उत्पन्न हे सुद्धा भारतापेक्षा जास्ती आहे, कारण लोकसंख्या कमी आहे. श्रीलंकेचं आजचं दरडोई उत्पन्न $3,300 आहे. पाकिस्तानचं आजचं दरडोई उत्पन्न $1,589 आहे. म्हणजे श्रीलंकेचं उत्पन्न आपल्यापेक्षा जास्ती आहे, बालमृत्यूचा दर कमी आहे. पण म्हणून श्रीलंका विकसित देशात येऊ शकते का, तर तसंही नाही. कारण विकसित देश म्हणण्यासाठी युनायटेड नेशन्सनी अजून एक निकष तयार केला आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असं त्याला म्हटलेलं आहे. थोडं टेक्निकल आहे, पण हे समजून घेतल्याशिवाय विकसित देश 2047 होणं म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टीत आपल्याला बदल होणं अपेक्षित आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यामुळे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जे आम्ही युनायटेड नेशन्सनी तयार केला त्याच्यामध्ये 3 गोष्टींचा अंतर्भाव आहे. कोणत्या त्या 3 गोष्टी? एक म्हणजे शिक्षणाचं प्रमाण किती आहे, शिक्षणाची सरासरी किती आहे. दुसरं म्हणजे आरोग्य सुविधा कशा आहेत. आणि तिसरं म्हणजे शिक्षणाच्या सुविधा कशा आहेत. या म्हणजे आजची आपली लिटरसी रेट, भारताचा लिटरसी रेट हा 76% आहे. 100% नाही होत आपण, 76%, 76.32 वगैरे असं काहीतरी प्रमाण आहे त्याचं टक्केवारीमध्ये. आणि हा जो ह्या 3 निकषांवरती युनायटेड नेशन्स प्रत्येक देशाला मार्क देतं. आणि असं म्हटलंय की 80% जास्ती जर मार्क याच्यात मिळाले तर तो देश विकसित होऊ शकतो. त्या निकषामध्ये आपल्याला किती मार्क आहेत? आपल्याला 63.3% मार्क आहेत. आणि 192 देशांचं हे जे रँकिंग आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये, 192 देशांचं रँकिंग, त्याच्यात आपला नंबर 132 आहे. आपल्याला किती मोठी मदत मारायची आहे हे आता आपल्याला कळेल. पण आपल्याला एवढी मोठी मदत मारायची आहे म्हणजे आपल्याला आपण खूपच मागे आहोत, आपण कशातच काही नाही, आता कसं काय होणार अशी परिस्थिती आहे का? तर असं बिलकुल नाही. आपण काही काही बाबतीत खूप पुढे सुद्धा. म्हणजे जर विचार असा केला की आपण सगळेजण UPI वापरतो, पेटीएम, फोन पे, भीम, UPI वापरतो आपण. आणि त्याद्वारे आपण म्हणजे मला एक आठवतंय, सहज गंमत म्हणून सांगतो, आपल्यालाही प्रत्येकाला हा अनुभव असेल. गेल्या वर्षी आम्ही एका ट्रिपला गेलो, पन्हाळ्याच्या जवळ गेलो आणि एका ठिकाणी छोट्या एका स्टॉलवरती थांबलो होतो, चहा घेतला. तर तिथे एक माणूस आला आणि त्यांनी एक सुपारीची पुडी, सुपारीची घेतली आणि सिगरेट घेतली. आणि त्याचे गेले 12 रुपये काहीतरी पैसे झाले. ते त्यांनी ऍप काढला, मोबाईल QR कोड हे केलं आणि त्याच्यावरून दिले. आणि 12 रुपये ट्रान्झॅक्शन, एवढं छोटं ट्रान्झॅक्शन झालं, याच्या इतकं कॉमन झालंय आपल्याकडे. मी त्या माणसाला माणसालाच विचारलं तिथे, म्हटलं काय रे, तू 12 रुपये दिलेस आता, तू कमीत कमी तुझ्या UPI वरनं किती पैसे दिलेस कमीत कमी? तो म्हणाला की एकदा 6 रुपये दिलेले. म्हटलं अरे वा. म्हणजे एकतर खेड्यापाड्यांमध्ये हे सुरुवात झाली. डिजिटल करन्सी, डिजिटल वापरणं हे इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलंय
UPI द्वारे भारतात जेवढी ट्रान्झॅक्शन होतात तेवढी व्हिसा कार्ड मध्ये संपूर्ण जगामध्ये जी ट्रान्झॅक्शन होतात त्याच्यापेक्षा फक्त भारतात UPI ची ट्रान्झॅक्शन होतात व्हॅल्यू मध्ये. म्हणजे या बाबतीत आपण किती पुढे गेलोय. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आपली स्पर्धा ही जगातल्या पहिल्या 2-3 देशांबरोबर आहे. ज्या पद्धतीने भारताने बायोमेट्रिक्स, आधार बायोमेट्रिक्स ही संकल्पना राबवली आणि 99% जनतेचं बायोमेट्रिक्स केलं, हे एक आश्चर्य आहे. आणि ही जगात आपण या बाबतीत किती पुढे आहोत हे सांगणाऱ्या ह्या घटना आहेत. आणि पुढच्या दृष्टीने, पुढच्या काळाच्या दृष्टीने आपण पुढच्या काळाबरोबर तर आहोत, आपण त्याच्याही पुढे आहोत. म्हणजे असं की आपण ग्रीन हायड्रोजन मिशन असं कदाचित ऐकलं असेल. ग्रीन हायड्रोजन मिशन मध्ये म्हणजे असं आहे की रिन्युएबल एनर्जी वापरायची. रिन्युएबल एनर्जी म्हणजे सोलार पॉवर, विंड पॉवर, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर आणि अगदीच या केसेस मध्ये इव्हन समुद्राच्या भरती ओटीला सुद्धा वापर वीज जनरेशन साठी केला जातो. ते त्या बाबतीमध्ये आपण आपल्याकडे जी वीज निर्मिती होते त्याची 40% वीज निर्मिती ही आपण ग्रीन एनर्जीवरती करतो. आणि एक बेंगलोरच्या टर्मिनल 2 चं उदाहरण द्यायला मला आणखी आवडेल. आपण किती पुढे आहोत हे कळण्यासाठी. बेंगलोरचं टर्मिनल 2 जे आहे एअरपोर्टचं, ते बांबू पासून बनवलेलं आहे. ते संपूर्ण टर्मिनल, संपूर्ण एक एअरपोर्ट हे ग्रीन एनर्जीवरती चालतं. ते बनवलंय कोणी तर सर्व महिला इंजिनियर्सनी एकत्र येऊन त्याचं डिझाईन, एक्झिक्युशन हे सगळं महिला इंजिनियर्सनी तयार केलेलं आहे. आणि तुम्हाला पाहायला मिळतील बेंगलोर टर्मिनल 2 चे फोटो पहा तुम्ही नेटवरती. अतिशय सुंदर एअरपोर्ट आहे, अतिशय सुंदर. म्हणजे आपण या बाबतीत किती पुढे आहोत, आपण जगाच्याही पुढे आहोत. कारण विमेन लेड डेव्हलपमेंट असं ज्याचा उल्लेख केला जातो की या डेव्हलपमेंटमध्ये महिला इतक्या पुढे येऊन काम करतायत असं जगात आजही होत नाहीये. पण आपल्याकडे ते व्हायला लागतं. म्हणजे एका बाजूने जर विचार केला असं की मी आज विकसित भारतावरती बोलतोय आणि 4 वर्षापूर्वी मी सोने की चिडिया या विषयावर बोललो, भारत सोने की चिडिया. मला सहज आठवलं की कदाचित हा विषय किंवा माझी पाठ सोडत नाही. कारण आज विकसित भारत आपल्याला व्हायचंय म्हणजे आपल्याला परत सोने की चिडियाच व्हायचंय. पण म्हणजे आपण हुरळून द्यायचं काम आहे का तर तसंही नाहीये. आपल्या समोर ते चॅलेंजेस आपल्याला माहिती आहेत काय आहेत ते. हे जे मी उदाहरण दिलं मुद्दाम ना त्याच्यामध्ये ते अशासाठी दिलं की बेंगलोरच्या याचं की नॉलेज लेड डेव्हलपमेंट आणि विमेन लेड डेव्हलपमेंट या दोन्ही गोष्टी काय असतात आणि पुढच्या काळामध्ये जगाची प्रगती ही कोणत्या दिशेने होणार आहे त्या दिशेने आपण ऑलरेडी पुढे चाललेलो आहोत. म्हणजे ही आपल्याला खूप आनंद वाटावा, खूप अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे. अजून एक उदाहरण सांगतो. मध्यंतरी मला हैदराबादला जायचा योग आला होता आणि हैदराबादहून परत येत असताना, पुण्याला येत असताना मी शताब्दीचं बुकिंग केलं होतं आणि
जी एक्सप्रेस आहे ती पुण्याहून हैदराबादला येते आणि तीच उलटी फिरते हैदराबाद पुण्यामध्ये, तर त्याला 15-20 मिनिटं उशीर झाला. त्यामुळे 15-20 मिनिटं उशिरा गाडी सुटली, पण त्या गाडीत एसी चालू नव्हता. गाडी सुटली पण एसी चालू नव्हता आणि स्वाभाविकपणे जे सर्व पॅसेंजर्स असे हे झाले होते. थोड्या वेळाने एक 10 मिनिटं झाली असते, गाडी सुटून 10-15 मिनिटं झाली असते. एक रेल्वेचा माणूस आला, तो प्रत्येक सीटशी जाऊन काहीतरी बोलत होता हे आम्हाला दिसलं. थोड्या वेळाने तो आमच्याकडे आला. आम्हाला त्यांनी सांगितलं की हीच गाडी कशी पुण्याहून इथे येते, मग ती परत जाते, ते थोडस इकडे इथे यायला तिला उशीर झाला, मग इथलं इंजिन तिकडे लावायचं होतं त्याच्यात वेळ गेला आणि तो जो वेळ गेला त्याच्यामुळे आपल्याला निघायला उशीर झाला आणि एसी चालू झालेलं नाहीये. आय एम सॉरी. सॉरी. रेल्वे म्हणजे सरकारी माणूस आणि सरकारी माणूस आपल्याला येऊन उशीर झाल्याचं कारण सांगतो, ते कारण सांगून वर सॉरी म्हणतो. माझ्यासाठी तरी हा एक वेगळा अनुभव होता, वेगळा अनुभव होता. पण कदाचित माझ्या असं लक्षात आलं की विकसित भारतामध्ये सर्व्हिस सेक्टर कसा असला पाहिजे. सर्व्हिस सेक्टर मध्ये जे लोक काम करतात त्यांची भूमिका, त्यांचा अप्रोच, आपण ज्यांना सेवा देतोय त्यांच्याबद्दलची त्यांची भावना कशी असली पाहिजे विकसित भारतामध्ये, कदाचित ही त्याची झलक होती. मला खूप बरं वाटलंय. मला वाटतं या निमित्ताने आपल्याशी हे शेअर करावं, कारण सर्व्हिस इंडस्ट्री हा विकसित होण्यामध्ये एक खूप महत्वाचा घटक आहे. आजही आपली इकॉनॉमी जी आहे ती शेतीवरती आधारित इकॉनॉमी ही आजही 54% आहे. सर्व्हिस सेक्टर, इंडस्ट्रियल सेक्टरचं प्रमाण त्यातून चांगल्या प्रकारे वाढलेलं आहे, पण त्याचा तोटा काय आहे शेतीवरती अवलंबून असण्याचा. कारण शेती पावसावर अवलंबून आहे, कारण शेती निसर्गावर अवलंबून आहे आणि निसर्ग चक्र किती बिघडलेलं आहे आपण बघतोय. या बिघडलेल्या निसर्ग चक्राचा जर त्या अर्थाने परिणाम होऊ द्यायचा नसेल तर 2 गोष्टी व्हायला लागतील. जे म्हणजे निसर्गाशी आपण खेळ करतोय आणि ज्यामुळे निसर्ग बिघडतोय ते थांबलं पाहिजे आणि ते थांबवून त्याचा इकॉनॉमीवरती परिणाम, त्याचा निसर्गावरती परिणाम होण्यामध्ये सुद्धा पुढची 20-25 वर्ष जाणार आहे. तोपर्यंत आपली इकॉनॉमी ही इंडस्ट्री बेस्ड आणि सर्व्हिस बेस्ड व्हायला पाहिजे. सर्व्हिस बेस्ड व्हायला पाहिजे म्हणजे आपला अप्रोचही तसा बदलायला पाहिजे. आणि मला असं खूप सुखद वाटलं ज्यावेळी तो सॉरी येऊन म्हणाला. खरंच सरकारी म्हणजे सरकार दप्तरी हे शक्य आहे का, माझ्या मनात अजूनही प्रश्न आहे. असं पण चिन्ह आहेत त्याचे, चांगली चिन्ह आहेत की एक ओरिएंटेशन होतं. बालमृत्यूचं प्रमाण मगाशी मी म्हटलं, बालमृत्यूचं प्रमाण आपल्याकडे कमी होण्यासाठी मातृवंदना योजनेचा एक भाग आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 3,48,00,000 गर्भवती महिलांनी त्याचा लाभ घेतलाय. म्हणजे जे आपल्याकडे बालमृत्यूचं प्रमाण 1000 मध्ये 25-26 आहे ते कमी होण्यासाठी मूलभूत ज्याला आपण बदल व्हायला पाहिजे असं म्हणतो ते म्हणजे आईची तब्येत सुधारली तर मुलं सुधारते, हे लक्षात घेऊन त्या पद्धतीने काम सुरू करते. पण हे सरकारी स्तरावरती ज्या गोष्टी चालू आहेत त्या आहेत. वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावरती सुद्धा आपण काही गोष्टींचा विचार कसा करतोय आणि कृती काय करतोय तेही महत्वाचं आहे. जून मध्ये आताच्या जून मध्ये मी अमेरिकेला गेलो. मग अशी म्हटलं की आमच्या 2 विषयांवरती चर्चा झाली.
कारण हे दोन विषय इनसेपरेबल आहेत. थोडंसं मधनं अशा काही गोष्टी त्या आठवतात आणि येतात डोक्यात. तर तिथे नायगरा धबधब्यावरती पाहायला जाण्याचा योग आला. आपण रामदास स्वामींनी वर्णन केलेलं ऐकलेलं आहे, दबावा तो आदळे तो जो त्यांनी जो वर्णन केलंय त्याच्या साधारणपणे 1000 पट मोठा असा नायगरा धबधबा, म्हणजे नायगरा नदीवरती जो धबधबा आहे त्याचे दोन भाग आहेत. एक कॅनडाच्या बाजूने आहे हॉर्सशू शेप आणि एक अमेरिकेच्या बाजूला आहे. तर आपण नायगरा धबधबा सगळ्यांना मिळून म्हणू. तिथे एक टूर मिळते. तिथून अगदी वरपासून खालपर्यंत तुम्ही नायगरा धबधबा जवळून लांबून त्याच्या आत जाऊन त्याच्या पोटात जाऊन असा सगळीकडनं बघू शकता. तिथे त्या बोटीमधनं जायला जे आपल्याला देतात ते एका वेळी 300 ते 350 लोक त्या बोटीमध्ये असतात. प्रत्येकाला रेनकोट दिलेला असतो. त्या रेनकोटचा काही उपयोग होत नसतो कारण इतके ते तुषार उडत असतात. ते आपल्याला छान वाटतं रेनकोट आहे म्हणून, पण तो धबधबा एन्जॉय करायचा असतो. तिथे जाऊन प्रचंड आवाज असतो. तुम्ही एकमेकांशी ओरडून बोलला तरी ऐकू जात नाही. याचे अनेक व्हिडिओ तुम्हाला युट्यूब वरती बघायला मिळतील. आमच्या ट्रिपचे मी माझ्या फेसबुक वरती पण व्हिडिओ ते शेअर केलेले आहेत, ते तुम्ही जरूर बघा. मला ते सांगायचं नव्हतं. मला सांगायचं असं आहे की ज्यावेळी तिथे गेल्यानंतर याला जोडून असलेल्या काही गोष्टींची हिस्ट्री कळली, इतिहास कळला. त्यावेळी असं लक्षात आलं की विकसित देश होण्यासाठी म्हणून काय प्रकारचा विचार हा सर्वसामान्य माणसांनी केला पाहिजे. म्हणजे तिथे गेल्यावर जे कळलं, जे पाहिलं ते असं की सुरुवातीला नायगराचं ते गोट आयलंड म्हणून आहे, त्याला गोट आयलंड असं नाव आहे. ते खाजगी होतं. ते एकाने दुसऱ्याला विकलं. ते विकल्यानंतर ज्याने ते विकत घेतलं त्याच्या असं लक्षात आलं की अरे इथे मात्र खूप मोठा धबधबा आहे. त्यावेळी कदाचित त्या माणसाला माहिती नव्हतं की हा एवढा जगातला मोठा धबधबा आहे, हे नव्हतं माहिती, पण हा खूप मोठा धबधबा आहे. मग ह्याचं काही करता येईल का? ह्याचं काही करता येईल का म्हणजे त्यांनी ही साधारण 100 ते 150 वर्षापूर्वीची गोष्ट मी सांगतोय. त्यावेळी त्यांनी काही सेंटचं तिकीट ठेवलं ते बघण्यासाठी. तिथे कोणी कुत्रं जात नव्हतं, त्यावेळी त्यांनी तिकीट ठेवलं. विचार कसा करतात बघा माणसं. ज्यावेळी तिथे कुणी जात नव्हतं त्यावेळी त्यांनी तिकीट ठेवलं. त्याला मार्केटिंगची कल्पना होती. तिकीट ठेवलंय म्हणजे काहीतरी मोठं आहे, महत्वाचं आहे, म्हणजे मग आपण ते बघायला गेलं पाहिजे. फुकट असेल तर त्याला काय किंमत असते. तिकीट आहे म्हटल्यानंतर ही मानसिक म्हणजे ही सायकोलॉजी सगळीकडे कॉमन आहे. भारतातही कॉमन आहे. मार्केटिंग शिकायचं असेल तर आपण का अशा पद्धतीने शिकलं पाहिजे हा आपण विचार करण्याचा भाग आहे. चांगल्या गोष्टींचं मार्केटिंग नक्की करता यायला पाहिजे आणि करायला पाहिजे. एकेकाळी आपल्याकडे प्रसिद्धी करणं, मार्केटिंग करणं याच्याकडे असं जरा यांनी बघितलं जायचं. काय स्वतःबद्दल बोलतो, स्वतःच्या पुरुषार्थ मारतो. काळाची गरज आहे. जे तुमच्याकडे चांगलं आहे ते तुम्ही सांगायला पाहिजे लोकांना की हो हे चांगलं आहे. ही काळाची गरज आहे. 150 वर्षापूर्वी आपण टेस्लाचं नाव ऐकलं असेल. टेस्ला म्हणजे टेस्ला गाडी नाही. टेस्ला म्हणजे शास्त्रज्ञ निकोला टेस्ला. या निकोला टेस्लाला असं वाटलं की हा जो नायगरा धबधबा आहे एवढं पाणी पडतंय, फुकट जातंय, तर याच्यापासून वीज निर्मिती करता येईल का? 100 ते 120 वर्षापूर्वी ही गोष्ट आहे. म्हणून त्याने आज ज्याला आपण एसी डीसी करंट अल्टरनेटिव्ह करंट त्याला म्हणतो, अल्टरनेटिव्ह करंटवर टेस्लाने खूप काम केलं आणि अल्टरनेटिव्ह करंट आधारित जनरेटर्सची संकल्पना त्यांनी तयार केली. आणि त्याला असं वाटतं की या पद्धतीने जर केलं तर नायगरातून वीज
डिझाईन घेऊन अनेक लोकांना भेटला त्यावेळेला, त्याला कोणी उभं केलं नाही, खेटाळणी केली. पण एक माणूस भेटला ज्याचं नाव आपण आज ऐकलं असेल, माहिती असेल आपल्याला, तो म्हणजे जेपी मॉर्गन. म्हणजे अर्थविश्वातला एक मोठा माणूस. त्या जेपी मॉर्गनने सांगितलं, ठीक आहे, तुझ्या बोलण्यात काहीतरी दम आहे, मी तुला पैसे देतो, तू कर तुला काय पाहिजे. त्याने त्या पद्धतीने विचार करून त्याचे जनरेटर्स तयार केले आणि नायगारा पासून मॅनहॅटन किंवा न्यूयॉर्क जे 400 मैल लांब आहे, तिथले रस्त्यावरचे दिवे टेस्लानी हे जनरेटरच्या माध्यमातून पेटवले. ही 125 वर्षापूर्वीची गोष्ट. आता कल्पना अशी करा, माझ्या समजुतीप्रमाणे महाडमध्ये महाड इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी जी होती, महाड इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी, याला पण 100 वर्ष झाले. 1936 असेल मला वाटतं, थोडी वर्ष आहेत, 90 वर्ष झाले. आणि ही जी मी अमेरिकेतली गोष्ट सांगतोय ही 125 वर्षापूर्वीची. काय दिसतंय याच्यातून आपल्याला? नैसर्गिक स्रोतांचा कसा वापर केला जातो हे तर दिसतच, पण आपल्याकडे अनेक मुलांच्या मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना येत नाहीत तो नक्की येतात. पण बऱ्याच कल्पनांची हेटाळणी हे काय वेडेपण आहे म्हणून होते. सरकारच्या ही गोष्ट लक्षात आली आणि म्हणून काही वर्षांपासून आपल्याकडे शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब्स नावाने काही लॅब सुरू झाले. त्याच्यासाठी शाळांना निकष आहे की अमुक हे ह्या गोष्टी असतील तरच त्या शाळा त्या अटल टिंकरिंग लॅब्सचा लाभ घेऊ शकतात. म्हणजे काय तर केंद्र सरकारकडून त्या शाळांना एक मदत मिळते की ज्याद्वारे त्या शाळांमधल्या मुलांच्या मनामध्ये ज्या संकल्पना असतील, जे प्रयोग त्यांना करून बघायचे असतील, ते प्रयोग त्यांना अटल टिंकरिंग लॅब्स मध्ये करता येतील. आणि त्याच्यासाठी असंही मेंटर्सची नियुक्ती केलेली आहे. म्हणजे 6000 मेंटर्स आहेत आता. एक माझा एक मावस भाऊ एका अटल टिंकरिंग लॅब मध्ये मेंटर म्हणून जात होता काही महिने. आणि मग त्याला मी विचारलं की तू जातो बरोबर आहे, पण काय करता आवडत काय, मी काय करता? तो म्हणाला की मला माझ्याकडे जो वर्ग होता त्या वर्गातल्या मुलांनी असं हे केलं की आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं विंड पॉवर, म्हणजे विंड जनरेशन साठी वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स बनवायचे आणि वेगवेगळ्या प्रकारे ते टेस्ट करायचे. त्याला तो मेंटर म्हणून जात होता. म्हणजे आता आपल्याकडे हे बघा, अशा या ज्या संकल्पना असतात, यातल्या 100 संकल्पनांपैकी कदाचित 10 संकल्पना यशस्वी होतील. पण त्या 10 संकल्पनाच आपल्याला विकसित भारत बनायला मदत करणार आहे. मग 80-90 ज्या संकल्पना ज्या यशस्वी होणार नाहीत त्या काय फुकट गेल्या का? तर त्या फुकट गेल्या असं नाही. त्याच्यामुळे मुलांच्या वैचारिक क्षमतेला वाढ होण्यात मदत होते. त्यांना एक खाद्य मिळतं. एडिसनला विचारलेलं होतं ना, एकदा आपल्याला कल्पना एडिसनची स्टोरी माहिती आहे की अनेक वेळेला तो फेल गेला आणि त्याच्यानंतर त्याला तो बल्ब मिळाला, बल्ब तयार करता आला. तर त्याला विचारलं लोकांनी की अरे काय तू एवढे प्रयत्न केलेस, तुला ते काही करता नाही आलं, पण हे आहे तुला आम्ही नाही करत होतो. तो म्हणाला मला 10,000 मार्ग असे माहिती आहेत की जे गेल्यामुळे तुम्ही नक्की यशस्वी होणार नाही. वृत्ती बघा कशी असते बघण्याची, सायंटिस्टची वृत्ती पण कशी असते आणि त्या सायंटिस्टला स्वीकारण्याची समाजाची वृत्ती पण कशी असते. माझं असं म्हणणं आहे की अशा उदाहरणांमधून आपण व्यक्ती म्हणून, समाज म्हणून असं
शिकू शकतो का की आपल्या समोर येणाऱ्या कल्पनांना मी हसण्यावारी नेणार नाही. मला जर एखादी कल्पना पटली नाही तरी मी समोर त्याला त्या बाबतीत डिस्करेज करणार नाही. मी त्याला म्हणेन की ठीक आहे, हे मला समजत नाहीये, तू आमच्याशी बोल, तो तुला काहीतरी चांगलं मार्गदर्शन करू शकेल. पॉझिटिव्ह अप्रोच ठेवणं, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवणं, आणि हे जसं समाजाकडून अपेक्षित आहे विकसित देश होण्यासाठी वैयक्तिक स्तरावर, तसं वैयक्तिक स्तरावर अजूनही एक अपेक्षित आहे की टिंकरिंग, अटल टिंकरिंग लॅबमध्ये सरकारने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आपल्या समोर वैयक्तिक जर एखादा विद्यार्थी, एखादा एंटरप्रेन्योर एखादी कल्पना घेऊन आला आणि जर आपली क्षमता असेल तर आपण त्याच्या कल्पनेमध्ये गुंतवणूक करू का? प्रत्येकाने हा विचार करण्याचा भाग आहे. जोपर्यंत अशा प्रकारची संकल्पना समाजामध्ये रूढ होत नाही, म्हणजे ती होईल आता, ही रूढ होत नाही असं म्हणण्यापेक्षा अशा प्रकारची संकल्पना समाजामध्ये रूढ व्हायला पाहिजे, करायला पाहिजे. कारण आपण सगळ्यांनी असं ठरवलंय की विकसित देश बनायचं, आणि ही पॉझिटिव्हिटी जर आपण ठेवली तर मला असं वाटत नाही की विकसित देश बनणं 2047 पर्यंत भारताला अवघड गोष्ट आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि थांबतो. एका रस्त्याने एक माणूस जात असतो आणि पाहतो तर काही माणसं तिथे दगड फोडत असतात. त्याला कुतूहल विचारतो, तुम्ही काय करताय म्हणून तो एका विचारतो की काय करतोय. तो म्हणतो मी दगड फोडतोय. बरोबर. तर पुढे जातो, दुसऱ्याला विचारतो तू काय करतोयस. तो त्याच्याकडे बघतो असा, परत दगड फोडायला लागतो आणि म्हणतो मी माझ्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी काम करतो. अरे वा, छान करतोय. थोडा अजून पुढे जातो, तिसऱ्या माणसाला विचारतो तू काय करतोयस. तो त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो की मी मंदिर बनवतोय. मी मंदिर बनवतोय. बघा, तिघेही दगडच फोडत असतात, पण त्या दगड फोडण्याच्या कृतीकडे बघण्याचा दृष्टिकोन तिघांचाही किती वेगवेगळा आहे. जेव्हा आपल्याला असं वाटेल ना की मी जी कृती करतोय ती राष्ट्र मंदिरासाठी आहे, जोपर्यंत असं आहे ना की मी कशासाठी, काय एखादा मी पेशंट तपासतोय, कशासाठी तपासतोय, मला पैसे मिळावेत म्हणून तपासतोय. मी पेशंट तपासतोय, कशासाठी तपासतोय, माझ्या कुटुंबाचं भलं व्हावं म्हणून तपासतोय. मी पेशंट तपासतोय, कशासाठी तपासतोय, तो जो पेशंट आहे तो जर बरा झाला, त्यांनी त्याचं काम चांगलं केलं तर माझा देश अधिक समृद्ध व्हायला मदत होणार आहे, माझा देश अधिक सशक्त व्हायला मदत होणार आहे. असा जर तुम्ही विचार केला, मीच नाही असा आपण जर प्रत्येकाने विचार केला तर आपण जे करतो आहोत, एखाद्या शिक्षकाने जर विकसित भारताची संकल्पना मनात ठेवली तर तोच शिक्षक त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये ती कल्पना रुजवू शकतो. एखादा शाळेची मुलं घेऊन जाणारा ड्रायव्हर, त्याने जर अशी कल्पना डोक्यात ठेवली की मी शाळेतल्या मुलांना फक्त शाळेत घेऊन जात नाहीये, तर ही शाळेत गेल्यामुळे पुढे जाऊन यांच्यामुळे, यांच्या क्षमतेमुळे माझ्या देशाचं कल्याण होणार आहे, माझ्या राष्ट्राचं मंदिर होणार आहे. ही भावना जेव्हा आपल्या प्रत्येकामध्ये आपण जे करतोय त्याच्यामध्ये येईल, त्या दिवशी मला नाही वाटत 2047 हे खूप लांबचं टार्गेट राहील. ज्यावेळी प्रत्येक जण आपण म्हणू ना, त्यावेळी विकसित भारत हा खूप आधी होईल. आपल्या कल्पनेतला विकसित भारत हा खूप आधी होईल.
आणि या निमित्ताने आपल्या सर्वांच्या मनातला जो विकसित भारत आहे तो लवकरात लवकर निर्माण व्हावा आणि तो निर्माण होण्यामध्ये आपण आपलं योगदान सगळ्यांनी चांगल्या प्रकारे द्यावं याच्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार. श्रावण व्याख्यान मला वर्ष 27 आणि आमचं 13वं पुष्प डॉक्टर अजय जोगळेकर यांनी विकसित भारत म्हणजे सर्व क्षेत्रातील भारताची प्रगती. स्वामीनाथन हे कृषी आयोगाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी सांगितलं होतं की सनदी अधिकाऱ्यांच्या बरोबरीचं उत्पन्न जेव्हा शेतकऱ्याचं होईल तेव्हा खऱ्या अर्थाने भारतातला प्रत्येक माणूस सुखी झालेला असेल. सरांनी बरेच अर्थशास्त्रीय आकडेवारी या ठिकाणी सांगितली. तर सध्याचं आपलं दरडोई उत्पन्न मी रुपयांमध्ये सांगतो 2,12,000च्या आसपास आहे. आणि 1947ला जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपलं दरडोई उत्पन्न होतं 255 रुपये आणि तेव्हा डॉलरची किंमत होती $3.30. म्हणजे डॉलरमध्ये आपलं उत्पन्न होतं $77. त्याच्यामध्ये किती वाढ झाली तर 830 पट वाढ झालेली आहे. पण ती वाढ पुरेशी नाहीये. सरांनी अनेक देशांची उदाहरणं दिली. भारत आणि ब्राझील या दोन देशांचा अभ्यास 9वीच्या मुलांसाठी आहे 2 वर्षापासून. काही लोक शिकवताना सांगतात की ब्राझील हा भारतापेक्षा प्रगत देश आहे. मला नाही वाटत ते, कारण ब्राझीलचं उत्पन्न भारतापेक्षा कमी आहे दरडोई उत्पन्न आणि भारताचं उत्पन्न त्याच्यापेक्षा जास्त आहे. पण ब्राझीलचं काय जास्त दिसतंय तर ब्राझीलची असणारी लोकसंख्या ही भारतापेक्षा खूप कमी आहे. म्हणजे आपल्या देशाची 140 कोटी लोकसंख्या जेव्हा राष्ट्र मंदिर उभारण्यासाठी कामी येईल, प्रामाणिकपणे आपलं काम करेल आणि ते शताब्दी एक्सप्रेसचं उदाहरण सरांनी सांगितलं. काही रेल्वे खासगी झाल्या पण ती शताब्दी एक्सप्रेस इंडियन रेल्वे चालवते आणि ते सॉरी म्हणते सरकारी लोक. ते जरा बरं वाटलं कारण मी जर बघितलं ते आठवलं की काही तेजस सेक्टर्स वगैरे खासगी कंपन्यांना दिले. खासगी कंपन्यांची लोक सॉरी बोलू शकतात. जसं खासगी डॉक्टर सॉरी म्हणतील पेशंटला, बाकी तुमचं बोलणार नाही. तर जेव्हा सगळी लोक जे सरकारी काम करणारी लोक, खासगी काम करणारी लोक, शेतकरी असेल, मजूर असेल, कामगार असेल, जो आपलं योगदान देईल तेव्हा विकसित भारत व्हायला 2047 साल नक्कीच उजाडणार नाही आणि एक प्रामाणिक, सदृढ, सशक्त भारत होईल. कारण केवळ सरकारी प्रयत्न अपुरे असतात. साधा कचरा सकाळी गाडीत कसा टाकावा हे सुद्धा लोकांना ते गाणं वाजवायला लागतं. गांधीजी कसं आपल्या देशाला स्वच्छतेचं आपलं स्वतःचं स्वप्न असलं पाहिजे की आपलं महाड स्वच्छ असलं पाहिजे. म्हणजे गांधीजींनी स्वच्छतेचं स्वप्न पाहिलं, आपल्याला दिलं, आपल्याला सांगितलं, ओके. पण आता सध्या ते आपलं स्वप्न असलं पाहिजे. सकाळी ते जेव्हा गाणं वाजतं तेव्हा मला प्रश्न पडतो आणि काय अवस्था आहे आपल्या शहराची ती कुणी केली. ते साफ करण्यासाठी काय पंतप्रधान आणि ही लोक येणार नाही, तर ते जबाबदारी आपली आहे. प्रत्येक नागरिकाने जर योगदान दिलं तर सरांनी सांगितलेलं सगळा सशक्त भारत, विकसित भारत नक्कीच होईल. त्यासाठी आपण सगळेजण हे प्रबोधनाचं व्यासपीठ आहे, नक्की आपल्या सगळ्यांचं उत्तम असं आज प्रबोधन केलं आणि भारताच्या बद्दलचं आपलं जे प्रेम आहे ते त्याच्यातून दिसून आलं. असं सगळे नागरिकांनी आपलं नागरिक कर्तव्य पार पाडलं तर खूप चांगला भारत बनेल. आपण या ठिकाणी आलात आणि खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं. दरवर्षी आपण आणि मॅडम वेगवेगळ्या मला वाटतं ठरवलं वाटतं 1 वर्ष मॅडम असं. तर खूप चांगल्या विषयावर आपण बोलता आणि खूप आवडतं लोकांना ते. तर श्रावण व्याख्यानमालेच्या वतीने सर्व लोकांच्या वतीने मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो आणि श्रीफळ त्याचा आपण स्वीकार करावा. सर